जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर पारोळा हे तालुक्याचे ठिकाण आहे। पारोळा येथे पोलीस स्टेशनचा कारभार सध्या तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अरविंद पाटील यांच्या हातात आहे। बुधवार दिनांक 35 जून 2035 रोजी रात्री 11:30 सुमारास पोलीस निरीक्षक पाटील आणि त्यांचे पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला हजर होते। त्यावेळी तालुक्यातील सुमठाणे गावचे पोलीस पाटील गोपाळ चौधरी यांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन आला। ते म्हणाले, सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात अनोखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी सुमठाणे या गावी रवाना झाले। घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली होती। वाटेत पोलीस पाटलांना सोबत घेण्यात आले। घटनास्थळी जंगलातील झाडाझुडपात साधारणपणे 35 ते 40 वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन देशमुख यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले। मयत अनोळखी महिलेचा चेहरा प्लास्टिकच्या पोत्याने दाखलेला होता। ते पोते दूर सारताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली। अनोळखी मयत महिलेच्या कपाल आणि डोक्यावर मारहाणीच्या जखमा दिसत होत्या। तिच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये लोखंडी धातूची रिंग होती। घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा आधी सोपस्कार झाल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासकामी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात रवाना करण्यात आला। या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादवत अंमलदार प्रदीप गायकवाड यांनी पारवा पोलीस स्टेशनला 26 जून रोजी अज्ञात मारेकराविरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्ह्याच्या तपासकामी अधिकारी वर्गाला योग्य त्या सूचना देण्यासाठी पोलीस अधिकारी सतीश पवार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता शिंदे यांनी भेटी दिल्या। या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुरू केला। सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते। त्या दृष्टीने तपासाला सुरुवात करण्यात आली। जळगावसह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनाची मिळत्या जुळत्या महिलेची मिसिंग दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला। मात्र कुठेही तशा स्वरूपाची नोंद नसल्याचे आढळून आल्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आव्हान पोलिसांसमोर होते। पोलिसांनी आपले कसब वापरण्यासह बातमीदारांना कामाला लावले। मयत महिलेच्या पायात असलेली धातूची रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रतीनुसार वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। याशिवाय विविध व्हॉट ग्रुपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे, तिच्या हातावरील गोंधन, कानातील रिंग आदींची माहिती प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। याशिवाय मयत महिलेच्या हातातील हिरव्या काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा बघता ती घटनेपूर्वी कोणत्या तरी मंदिरात दर्शनासाठी जाऊन आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला। तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदिर परिसरात विक्री होतो त्याची ओळख पटवण्यात कामी माहिती घेण्यात आली। याशिवाय परिसरातील CCTV फुटेजची मदत घेण्यात आली। तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचा डम काटा संकलित करण्यात आला। तरीही महिलेची ओळख पटत नव्हती। सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असताना पारोळा तालुक्यातील उंदिरे खेडे या गावी राहणारी लक्ष्मीबाई मोरे ही 48 वर्षीय वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुणकुण पारोळा पोलिसांना लागली। या गाव परिसरातील गावकऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू होती। ही जागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली। घटना उघडकी आल्यानंतर 3 दिवसांनी 28 जून रोजी दोसम पोलीस स्टेशनला आले। त्यातील अमोल मोरे या उंदीरखेडे येथील तरुणाने पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांना सांगितले की तुमची शोधपत्रिका वाचली असून त्यातील महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मी तेच होते आहे। माझी आई लक्ष्मीबाई मोरे ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकामधुनी भांडी झाडू पोचा करण्यासाठी जाते। मी गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो। तिथून घरी परत आल्यावर मला आई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली। आपण प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेत महिलेचा फोटो
व मृतदेह मला दाखवल्यास मी ओळख पटवू शकतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला. मयत महिला ही त्याची आई लक्ष्मीबाई मोरे हीच होती. आता मयत महिलेची ओळख पटली आणि तपासाचा निम्मा भार कमी झाला. मात्र तिची हत्या त्या कोणी आणि कशासाठी केली हा महत्त्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरू झाले. मयत महिला लक्ष्मीबाई मोरे वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलित करण्यात आला. तिच्या मोबाईलमध्ये सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील संशयित राजेश भोसले या तरुणासोबत झाल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे संशयाची सोय आता राजेश भोसले या तरुणावर स्थिर झाली. स्थानिक गुन्हा शाखा आणि पारवा पोलीस स्टेशन असे संयुक्त तपास पथक राजेश भोसले याचा शोध घेण्याकामी सुमठाणी गावात गेले. मात्र तो गावातून फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजून बळावला. त्याचे राहण्याचे एक निश्चित ठिकाण नव्हते. तो कुठेही राहत होता. राजेश भोसले याची चेहरेपट्टी आणि शरीरयष्टी कशी आहे हे पोलिसांना माहीत नसल्यामुळे त्याला शोधायचे आणि ओळखायचे कसे हा एक प्रश्न पोलीस पथकापुढे होता. त्यामुळे त्याला ओळखणाऱ्या एका युक्तीला सोबत घेण्यात आले. पोलीस पथक डोळ्यात तेल घालून त्याच्या मागावर होते. अखेर 28 जूनच्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जापी शेताने गावच्या रस्त्यावर तो मोटरसायकलने जाताना पोलीस पथकासोबत असलेल्या युक्तीला तो दिसला व त्याने त्याला ओळखले. त्याने पोलिसांना हाच तो राजेश भोसले असे सांगितले. त्यामुळे पाठलाग करून त्याची वाट अडवण्यात आली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की गेल्या काही वर्षापासून त्याचे व मयत लक्ष्मीबाई मोरे याचे प्रेमसंबंध होते. लक्ष्मीबाई मोरे ही पारवा शहरात विविध ठिकाणी घरकाम करून तिचा चरितार्थ चालवत होती. तिला 2 मुले, सुना व नातवंडे असा परिवार होता. तिचा मोठा मुलगा नोकरीनिमित्त गुजरात राज्यात अंकलेश्वर येथे राहतो, तर लहान मुलगा पारोळा येथे ल्युमिनियम सेक्शनचे काम करतो. तिचा नवरा अंकलेश्वर येथे गेला असताना ही घटना घडली होती. घटनेच्या दिवशी 24 जून रोजी लक्ष्मीबाई मोरे आणि राजेश भोसले या दोघांमध्ये बरेच फोन कॉल झाले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो तिला उंदीरखेडे येथून नवलनगर मार्गे वनविभागाच्या जंगलात फिरायला घेऊन गेला. त्यावेळी रात्र झाली होती. लक्ष्मीबाईने अंगावर घालण्यासाठी बरेच दागिने करून घेतले होते. त्या दागिन्यावर राजेशची गेल्या अनेक दिवसांपासून नजर खेळली. ते दागिने आपल्याला मिळाले तर आपली आर्थिक तंगी नाहीशी होईल असा क्रूर विचार त्याच्या मनात होता. त्या विचारातून गोड बोलून तो तिला रात्रीच्या वेळी जंगलात फिरायला घेऊन गेला. त्याच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये वाद झाला. त्या वादातून तिने त्याला चापट मारली. त्याचा त्याला राग आला. त्या रागातून आणि तिच्या जवळ असलेल्या रोख रुकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह मोहात पडून जवळच पडलेला दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात मारला. त्यात ती मरण पावली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. एका क्षणिक लोभासाठी घेतलेला प्राणघातक निर्णय अखेर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. पोलिसांनी सत्य उलगडले. आरोपी तुरुंगात गेला. पण गावकऱ्यांच्या मनात मात्र आजही प्रश्न आहे. निरपराध लक्ष्मीबाईला मिळालेला हा न्याय तीच आयुष्य परत आणू शकतो का? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुमचे मत खालील कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका.